नमस्कार मित्रांनो, 26 तारखेला भूगोल या विषयाचा पेपर आहे। याचं रूपरेषा म्हणजेच भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका नमुना आराखडा आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकतात, तुम्हाला कोष्टक दिसत आहे। यामध्ये एकूण 7 प्रकारचे प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक, स्वरूप, उपप्रश्न क्रमांक, पर्याय गुण व विकल्पासह गुण तुम्हाला येथे दिसत आहे। ही कंपल्सरी प्रश्न आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न हा विधाने पूर्ण करा या प्रकारातला आहे। यामध्ये तुम्हाला 4 विधाने दिली जातील। वेगळा घटक ओळखा, यातही 4 पर्याय दिले असतील। चारही सोडवणे अनिवार्य आहे। एका वाक्यात उत्तरे यामध्ये तुम्हाला पर्याय आहेत। 4 गुणासाठी 5 पर्याय आहेत। नकाशा आराखडा बनवून सूची तयार करणं आवश्यक आहे, सूची मार्क नाही। 606 आवश्यक आहे, 606 तुम्ही लिहू शकतात। एखादा चुकला मार्क जी चूक आहे ती भरून काढता येईल। नकाशा वापर करून त्या आधारे प्रश्न विचारले जातील। यात तुम्हाला 4 गुणासाठी विचारला जाईल प्रश्न, पर्यायासह 5 आहे, विकल्पासह 5 म्हणजे विकल्पासह गुण आहे ते लक्षात घ्या। 4 मार्कासाठी ते लिहायचं आहे। त्यानंतर भौगोलिक कारणे 6 पैकी 4 लिहायचे आहेत, 12 मार्क विकल्प आहेत, 4 मार्कासाठी लिहायचे आहेत। आलेख किंवा त्याला ऑरला आहे, आलेख आकृती वाचन यावर प्रश्नासह पाठ्यपुस्तकावर उत्तर देऊन त्यावरचा प्रश्न 2 ऑप्शनला आहे, 6 मार्कासाठी लिहायचा आहे। आणि सविस्तर उत्तर तुम्हाला 3 आहे, 12 मार्कासाठी 8 मार्काचा एक प्रश्न राहील। तुमच्यासाठी खास मागील वर्षाची समाजशास्त्र भूगोलाची प्रश्नपत्रिका आहे। यात तुम्ही पाहू शकतात कसे प्रश्न आहे, स्वरूप कसं आहे, कसे प्रश्न विचारले जातील। भूगोलात तुम्हाला तंतोतंतपणा खूप महत्त्वाचा आहे, त्याशिवाय तुम्ही हा पेपर सोडवू शकत नाही। ॲक्युरसी त्यामध्ये खूप महत्त्वाची आहे। पुस्तकाचा अभ्यास चांगला करा, व्याख्या वगैरे सर्व व्यवस्थित पाठ करून जा, फरक वगैरे आला तर लिहिताना सोपं। त्यासाठी तुम्हाला सराव करणे खूप महत्त्वाचे आहे। यासाठी उपरोक्त प्रश्नपत्रिका एक वेळेस काळजीपूर्वक सोडून पहा। त्या पद्धतीने तुम्हाला येथे प्रश्नपत्रिकेचा आराखडा तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे काही शंका असतील ते जरूर कमेंट करा। व्हिडिओ आल्याबद्दल लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील अशाच इन्स्ट्रक्शन अपकमिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचे आभार व्यक्त करतो या व्हिडिओ पाहिल्याबद्दल।